आमदार बच्चू कडूंनी अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप करत मंत्रालयातल्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी सुरू केलेलं काम बंद आंदोलन अखेर मागे घेण्यात आलेलं आहे। आंदोलक कर्मचाऱ्यांनी मुख्य सचिवांशी केलेल्या चर्चेनंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे आणि आपण थेट ऐकणार आहोत विधानसभेत। याबाबत आम्हाला सुद्धा काही गोष्टी आम्हाला संरक्षण आपण दिलं पाहिजे आणि आमदारांनी आता जायचं का नाही जायचं 353 दाखल करायचा अशा प्रकारचा जो प्रकार अध्यक्ष महोदय मंत्रालयात आम्ही आमदार महोदय पाहतोय फाईल टू फाईल फिरावं लागतं, टेबल टू टेबल फिरावं लागतं। चपराशाची किंमत नाही अध्यक्ष महोदय आमदाराला। एक साधारण मागणी आपण पाहतो एखादी सार्वजनिक गोष्ट असली तर टेबल टू टेबल फिरल्याशिवाय उत्तर येत नाही। 7 दिवसात उत्तर द्यावं असं शिस्तभंगाच्या आपण लागण तितक्या नोटिसा दिल्या, शासन निर्णय काढले, परिपत्रक काढले अध्यक्ष महोदय। किती आमदाराला 7व्या दिवशी उत्तर आले अध्यक्ष महोदय? भाषण करू नका आपला खुलासा। हो अध्यक्ष महोदय माझं हे मत आहे, माझं एक भावना आहे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय किमान माझ्यावर गुन्हा हो स्पष्टीकरणात्मक खुलासा असतो केवळ। अध्यक्ष महोदय हे एका आमदाराकडे नाही 3 आमदार जाऊन आले अध्यक्ष महोदय महोदयाकडे। अनिलजी परब जाऊन आले, गिरीशजी हाके आहे जे बीजेपीचे हे अध्यक्ष महोदय। मुख्यमंत्र्याचा रिमार्क आहे, राज्यमंत्र्याचा रिमार्क आहे आणि इतकं सगळं असताना सुद्धा अध्यक्ष महोदय अशा प्रकारचे अरे संघटित दादागिरी अध्यक्ष महोदय। अशा प्रकारचा दबाव आणून मला जर सभागृहात येण्याचं का अडचण निर्माण करत असेल, मला कुठेतरी विचारण्याचा अधिकारच बाधित करत असेल अध्यक्ष महोदय तर एका आमदारासाठी अतिशय वाईट गोष्ट आहे अध्यक्ष महोदय। आमची प्रतिमा अतिशय चांगली आहे, 80 वेळा रक्तदान केलं आम्ही, मारणाऱ्याची नाही आम्ही मारणाऱ्यापैकी नाही आहे, आम्ही खून घेणाऱ्यापैकी नाही आहे, आम्ही जीव वाचवणाऱ्यापैकी आम्ही आमदार की आम्ही पाहतोय आम्ही लोकप्रतिनिधी अध्यक्ष महोदय। आम्ही दिवसभरापासून सकाळपासून निघतोय तर सामान्य माणसाच्या आसूफुसासाठी निघतोय अध्यक्ष महोदय। कोणाचे आसू बाहेर यावं याच्यासाठी आम्ही कधी निघत नाही अध्यक्ष महोदय। आणि मग अशा प्रकारचा आरोप कारण नसताना एखादा मोठा अधिकारी जेव्हा चुकीचे आरोप करतोय अध्यक्ष महोदय आणि रिपोर्ट देतो, आता मंत्रालयात जेव्हा आंदोलन करतोय आम्ही 4 लोक मंत्रालयात अध्यक्ष महोदय आंदोलन करायला तुम्ही गुन्हे दाखल करणार, यांना कोणी अधिकार दिला अध्यक्ष महोदय मंत्रालयातलं आंदोलन करणे? काय कायद्यात बसतं काय? हे तपासलं नाही पाहिजे तुम्ही? अरे आम्हाला तुम्ही गुन्हे दाखल केले असते, पोलिसांना नोटीस दाखल केली असते, लगेच ते आंदोलन थांबवलं असतं। कर्मचाऱ्यासाठी वेगळा न्याय, अधिकाऱ्यासाठी वेगळा न्याय आणि मी काही करतो तर आमच्यावर गुन्हे दाखल होत असेल तर अतिशय वाईट गोष्ट आहे अध्यक्ष महोदय। ही लोकशाहीचं पतन आहे। संघटित दादागिरी थांबली पाहिजे अध्यक्ष महोदय। आम्ही आमदार लोक एकत्र होत नाही कारण ती आमची मानसिकता नाही आहे अध्यक्ष महोदय। मी मारलं असतं तर कबूल केलं, फक्त वाद झाला अध्यक्ष महोदय आणि त्याच्यावर अशा प्रकारचं होत असेल तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही नाही जाणार मंत्रालयात, आम्ही नाही काम करणार। आणि मग अशा याच्यावर अध्यक्ष महोदय ही सगळी चौकशी या मंत्रालयात 20-20 वर्षापासून अधिकारी तिथेच आहे, त्यांना खाली पाठवा ना अध्यक्ष महोदय। शशिकांतजी शिंदे अध्यक्ष महोदय ह्या सगळा बदल होणं गरजेचं आहे आणि यावर आमच्याही मागण्या विचारात घेतल्या पाहिजे, आमचे स्पष्टीकरण विचारात घेतलं पाहिजे अध्यक्ष महोदय। आणि म्हणून त्या अपेक्षा आपल्याकडून करतोय आणि इथे हे 2 शब्द संपवतोय। धन्यवाद अध्यक्ष महोदय। आणि आपण एकूणच बघतोय की आता बच्चू कडू यांनी आपलं स्पष्टीकरण दिले आणि ह्या संदर्भात आपण अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडे। दीपक, अखेर आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे, मात्र बच्चू कडूंवरती अॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे। काय सांगाल आणि स्पष्टीकरणाबाबत काय सांगाल? आज दुपारी 3 मागे घेण्यात आलाय। अधिकाऱ्यांची मागणी होती की बच्चू कडू यांच्या विरोधात मारहाण प्रकरणी अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा आणि ही मागणी मुख्य सचिवांनी मान्य केली आणि बच्चू कडू यांच्या विरोधात सरकारतर्फे आता अॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाईसाठी गुन्हा दाखल होईल आणि कर्मचाऱ्यांनी सोमवारपर्यंत हे आंदोलन स्थगित केलेलं आहे। सोमवारपर्यंत यातली कारवाई झाली पाहिजे अशी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची मागणी होती। दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळे अधिकारी आणि कर्मचारी ज्या संघटना आहेत त्या संघटनांचे प्रतिनिधी विधानसभा अध्यक्षांना भेटणार आहेत आणि बच्चू कडू यांच्यावरती कारवाई करावी, त्यांना निलंबित करावं अशी मागणी हे अधिकारी कर्मचारी विधानसभा अध्यक्षांना करणार आहेत। प्रामुख्याने या प्रकरणी बच्चू कडू यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला। आता विधानसभेत बच्चू कडूंनी ते विधान केलं की जर माझ्या विरोधात गुन्हा दाखल होतो तर कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा का दाखल होत नाही, असे साधारणतः बच्चू कडूंनी विधानसभेत आपलं वक्तव्य केलं। त्याचबरोबर आपण या अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारे मारहाण केलेली नाहीये किंवा वाद झालाय
कारण हा अधिकारी काम करत नव्हता आणि याच्यापूर्वी 3 आमदारांनी याच कामासाठी या अधिकाऱ्याकडे फेऱ्या मारल्या होत्या तरी हे काम होत नव्हतं, म्हणून आपला या अधिकाऱ्याची वाद झाला असा बच्चू कडूंचा दावा आहे. बरोबर आहे. दीपक, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. आणि अर्थातच मंत्रालयातल्या आंदोलकांनी आंदोलन अखेर मागे घेतलेलं आहे. फक्त ॲट्रॉसिटी अंतर्गत बच्चू कडूंवरती कारवाई करण्याची मागणी आता हे आंदोलनकर्ते करत आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.